स्वयंपाकात काय बनवत आहे आज? आज काहीतरी विशेष खा वाटायला लागलं. आज का काय करू? पनीरची भाजी कर. आणा जा पनीर. पैसे नाही आहे पण मग कशी पनीरची भाजी खावते? तुला बनवता येत नाही घरी पनीर? दूध आहे मस्त. किती वेळ हा पनीर का? दूध जास्त पाहिजे त्याच्यापेक्षा विकत परवडते ना. जाऊ दे पनीर कॅन्सल. मग काय बनवता? शेंगदाण्याच्या पोळ्या गोडवाल्या. आणा शेंगदाणे जा. त्याच्यासाठी पैसे नाही आहे. असं घरचं असं काही घरचं काहीच नाहीये. नाही का? चटणी भाकर आहे, खाऊन घे मोकळे व्हा. खराब परिस्थिती आली का सोबत? लय खराब. पाण्यासोबत खायचं पोळी. नाही पहिले म्हणलं भाकर भाजी गोड होती म्हणलं. पहिले माहिती काय होत जाय? पहिले जुन्या माणसाला पोळ्या खावा वाटत जाय. जुन्या माणसाला पोळ्या खावा वाटत जाय. पण तरी ज्वारीच्या ना भाकरीत बनत जाय सगळ्या घरी. पोळ्या जास्त कोणाच्या घरी बनच नाही म्हणून ते पोळ्या खावा वाटत जाय. आता जिकडं तिकडं पोळ्याच आहे आणि भाकरीच भेटा नाही लागल्या. माहित आहे का? आता भाकरीसाठी तरसते म्हणलं माणसं. भाकर असली की लगेच तुटून पडते घरातले माणसांना. आता पोळ्या खावा वाटत नाही आहे. असा फरक पडते. प्रत्येक गोष्टीचा टाइम राहते, ते चेंज होत राहते. गरीब माणूस आहे अमीर बनते. खचून जाऊ नका. गरीबाची वेळ येते मोठ पैशाला अमीर बनायची, अमीराची वेळ अशी येते की टाइम पडल्यावर ते गरीब होऊन जाते. चक्र चालत राहते म्हणलं. समजलं? आज तुमची वेळ आहे, उद्या तुमची पडेल, माझी जाऊ शकते. पण माझी काय पडून भाऊ? शेंगदाण्याच्या पोळ्या काय तुमची शेंगदाण्याच्या पोळ्या मदत? तू याचं मधातच झालं काही माझी पडण तुझं पडण काय हिचं काय म्हणजे मधाचं गोष्ट कोणची मधाचं काही वेगळं लावून देते. जाऊ दे आता आमचे. अरे बापरे आल्या या भाऊनं मला मारलं. हे एवढा बदमाश आहे. आत्ताच पडलं बरं हे धसकड, तरी या दुसऱ्यावर वार करते. तिथं एवढ्या जोरात पडला हे पण तरी याले समजत नाही. मूर्खवाना मूर्ख कुठलं. मज्जा हो. तर मित्रांनो बसून होतो बाहेर मस्त ओट्यावर, काऊन की गरमी जास्त करायला लागली. पंखे काही लावले नाही. मॅडम बोलत आहे काहीतरी. मुंगे आहे तिथं, जाऊ नका कोणी. दरवाज्यात मुंगे आहे पाहिजे. हा तर मुंग्या झाल्या म्हणून आम्ही बाहेर बसून आहोत.